नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. येत्या 20 मार्च 2026 ला स्वामी प्रकट दिन सोहळा आहे. आपल्या मालकांचा, आपल्या ब्रह्मांड नायकांचा सोहळा आहे, उत्सव आहे. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना तो दिवाळीपेक्षा कमी अजिबात तो सण उत्सव नाहीये. आणि त्याच काळामध्ये आपण भरपूर सेवा पाठ पारायण करतो, तर त्यातलंच हे एक आहे का हा सगळ्यात स्वामींना आवडणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. स्वामींची सगळ्यात आवडती ही सेवा आहे, ती आपल्याला करायची आहे. तर तुम्ही कधीही चालू करू शकता. तर मी ही आजपासून चालू केलेली आहे आणि स्वामींच्या कृपेनं निर्विघ्नपणे माझी ही सेवा पूर्ण हो, हीच स्वामींकडे प्रार्थना आहे. तर जास्त उशीर न करता आजच्या दिवशी मी काय काय केलं हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. खूप छान अशी माझी देवपूजा झाली होती, कारण 5 दिवस अजिबात देवघराकडं फिरकली पण नव्हती. कारण आपल्या सगळ्या महिलांच्या अडचण असते प्रत्येक महिन्याला, आणि त्याच्यामुळे मी आता मोकळी पण झाली होती. आजचा माझा 5वा दिवस होता, त्याच्यामुळे मला आज डीप क्लिनिंग देवघराचं करायचं होतं आणि त्याच्यामुळे मला भरपूर असा वेळ लागणार होता. कारण माझं देवघर पण मोठं आहे. मी पूर्ण पुसून घेतलं, पूर्ण सगळं काढून छान अशी मी देवपूजा केली. ती पण मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. कारण काय होतं, व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो आणि मग तो स्किप होतो, किंवा मला खरं तर खूप सगळं तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटतं, पण एवढा मोठा व्हिडिओ नाही केला पाहिजे. म्हणून मग ते खूप असा फापट पसारा होतो की काय असं वाटतं, म्हणून मी खूप गोष्टी अशा स्किप पण करते. तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. तर हे माझे अगोदर म्हणजे 4 दिवस माझ्याशिवाय खरं तर देवपूजा आमच्यात होतच नाही. बेबी थांब, थोड्या वेळानं येते मी. जा जा, मी येते थोड्या वेळात. हे असं असतं, बाळाला बघून सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे माझ्यासाठी डबल टास्क असतो. दरवाजा लावून घेतलाय मी, कारण तू काहीच करून देत नाही. मग आता तेच आहे की सेवा करायला घेतलीये, पण नक्कीच स्वामी पूर्ण करून घेतील वेळेत. आणि आज खरंच खूप छान असं झालं. माझ्या देवपूजेमध्ये मला 2 तास लागतात देवपूजा करायला, आणि तोपर्यंत रोज तसमय माझ्यासोबत उठतो. पण आज मी हळूच अशी बाहेर पडली होती आणि तो छान असा झोपला होता. मला 2 तास तो अजिबात माझी देवपूजा सगळं माझा उरकेपर्यंत उठलाच नाही. तर मी अगोदर 4 दिवस अशी दिवा वगैरे लावतात हे घरामध्ये, पण देवपूजा जशी मी करते तसं कोणीच करत नाही. त्याच्यामुळे 4 दिवस देवांना आंघोळच नव्हती. आणि मग हा आजचा 5व्या दिवशी मी सगळे देव वगैरे छान असे क्लीन करून घेतले. देवांना छान असं स्नान घालून घेतलं. आणि माझ्याकडे ही पितांबरी आणि ॲक्लिन पावडर पण आहे. पितांबरीनं सगळ्यांना असं वाटतं हात खूप खराब होतात, आणि खरंच खराब होतात. त्याच्यामुळे पण खूप छान असे एकदम देव असे चकचक करतात, मस्त अशी निघतात. म्हणून मी ॲक्लिन पावडर पण वापरते आणि पितांबरी पण वापरते. तर छान असं स्वामींना मी पूर्ण असं क्लीन करून घेतलं. आणि सगळेच देव, आपल्याला कसं असतं, बायकांना भरपूर कामं असतात, आपण संसारिक आहोत, आपल्याला तेवढं मी खूप ठरवते सकाळी खूप लवकर उठून निवांत असं करायचं. आज मी लवकर उठली पण होती, आणि देवपूजेला मला 2-3 तास तर आरामात जातातच. तसं दरवाजा वाजवत होता, म्हणून मला ते शेवटी स्टॉप करावं लागलं. तो असाच करतो नेहमी व्हिडिओ करताना. माझं असंच, तरी दरवाजा लावून मी बेडरूम मध्ये बसले व्हॉइस ओव्हर करायला, पण त्याचा आवाज पण येतोय, म्हणून मग त्याला मध्ये मध्ये सांगावं पण लागतं. तर छान अशी 5 दिवस माझं देवघर असं एकदम, जे आपल्याला वाटतं ना देवघराकडे बघितल्यानंतर, तर 5 दिवस मला अजिबात काय करता आलं नाही. म्हणून आज मी एकदम डीप क्लिनिंग अशी छान अशी केली. देवांना छान असं स्नान घालून घेतलं. सगळे देव एकदम चकचकीत केले. माझ्याकडे पितांबरी पण आहे, ॲक्लिन पावडर पण आहे, रुपेरी पण आहे. पण तेवढं काय म्हटलं नको करत बसायला, कारण देवपूजेला असंही मला 2-2.5 तास आरामात लागतात, कितीही घाई केली तरी सुद्धा. कारण मला सगळं असं व्यवस्थित लागतं. त्याच्यामुळे मी रुपेरी जे लिक्विड आहे ते यूज नाही केलाच, तरी पण छान असे चांदीचे देव छान असे माझे क्लीन निघाले. तर या पद्धतीनं छान. आता कसं होतं, आपल्याकडं लहान बाळ वगैरे असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टींच्या कडे बघून आपल्याला करायचं असतं. पण ठीक आहे, स्वामी सगळं जाणतात. आपल्याला वेळेचं असं काही बंधन असतं, सकाळी लवकर करायला पाहिजे, पण बाळाकडे पण बघणं
जास्त गरजेचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका का माझं याच वेळेत झालं पाहिजे, बाळाकडे दुर्लक्ष नाही. तर सगळ्यात अगोदर आपण दीप प्रज्वलित करतो, त्या पद्धतीनं मी छान असं दिवा लावून घेतला. 2 वातींची 1 वात केली. माझ्याकडची जी पेळ्याची वात आहे ती माझ्याकडची संपली होती, म्हणून मग मी 2 वातींचं 1 वात ती मी आता मागवलीये. ती आली का मी ती पण तुम्हाला दाखवेल. आणि नेहमी नेहमी मी जे दिव्याच्या खाली आपण रोजच तांदळाचं आसन द्यायला पाहिजे असं माझ्याकडून खरंच रोज होत नाही, कारण घाई गडबड असते, ड्युटी असते, बाळ असतं, घरचं काम असतं, त्या सगळ्यातून करायचं असतं. त्याच्यामुळे पण सणवार असतो त्यावेळेस मी आवर्जून करते. तर छान असं दिव्याचं पूजन करून घेतलं. त्याच्यानंतर देवघरातला मंगल कलश आहे, तर तो पण भरून घेतला. आतमध्ये मी 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद कुंकू, तांदूळ, फूल ह्या सगळ्या गोष्टी पण मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. सगळंच मी थोडंसं थोडंसं कट केलं, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. आणि छान असं देवपूजा माझी झाली होती. देवांची मांडणी वगैरे छान झाली होती. वस्त्र वगैरे सगळं चेंज केलं होतं. आणि हे मी मिशोवरून मागवलंय बघा, खूप छान आलंय. ते 3 होते, ते जे व्हाईटवालं तुम्हाला डेकोरेशन साठी असंच मला छान वाटलं म्हणून मागवलं. आणि हे अगरबत्तीचं स्टँड पण छान आलंय, काहीतरी 160 रुपयाला मिशोवरून मी मागवले, कारण ती अगरबत्तीची जी राख आहे ती सगळी अशी पडते आणि मग ते खूप खराब दिसतं. म्हणून मग मला वेगळं पाहिजे होतं, पण ते नाही मिळालं, म्हणून मी सध्या याच्यावरच चालवलंय. आणि छान असं मग सगळ्या देवांना गंध वगैरे लावून घेतला, देवींना हळद कुंकू लावून घेतलं. तसमयचं सतत येणं जाणं चालूच आहे. तर मग छान अशी माझी देवपूजा झाली आणि इतकं प्रसन्न वाटतं बरं का देवपूजा झाल्यानंतर. आणि असं हळद थोडंसं कुंकू ओलं करून घेतलं का ते देवींना वगैरे पटकन बसतं, नाही तर कोरडं बसत नाही, म्हणून मग ते ओलं करून मी घेते. तर या पद्धतीनं माझी छान अशी सकाळ सकाळीच देवपूजा झाली होती आणि मला खूप छान वाटत होतं. आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर भरपूर असं काम उरकलं गेल्यासारखं वाटतं. आणि हा सगळी देवपूजा झाली, छान अशी रांगोळी पण काढून घेतल्यानंतर मी असा स्प्रे मारला. खूप छान सुगंधी असा आहे तो. आणि माझ्याकडे अजून एक स्वामींची मूर्ती आहे, ही पण मी अक्कलकोट वरूनच आणली होती. आणि गंमत सांगते, मी हा फेटा वॉश केला होता, कारण खरं तर कुठलाच फेटा वॉशेबल नसतो. तरी पण मी उद्योग करून बघितले होते, कारण आपल्याला वाटतं ना का तेच किती दिवस हे करायचं असं, म्हणून मी वॉश केला, पण मग ते सगळं पडलं होतं. मग नंतर आता आज मी ते चिपकवलं. आणि खूप छान ही पण माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे अक्कलकोट वरून. मला असं होतं की किती घेऊ, काय घेऊ, का घरात अख्ख्या घरभर स्वामी महाराजांना जिथं तिथं ठेवू की काय असं होतं. आणि किती सुंदर दिसतात बघा स्वामी आपले, खूप छान. मग आज मी त्यांना पण छान असा पाण्याचाच अभिषेक, कारण माझ्याकडे आज दूध पण नव्हतं, मी सकाळीच लवकर करत होती, त्याच्यामुळे माझा दूधवाला लेटच येतो, तर म्हणून मग पाण्याचाच अभिषेक केला. आणि आज योगायोगाने छान असं जास्वंदीची 2 फुलं छान कुंडीमध्ये आले होते. तर असं विशेष पूजेच्या दिवशी विशेष असं काय आलं का खूप छान वाटतं. कळ्या पण भरपूर होत्या. खरं तर मला घरची आठवण येते. घरी माझ्याकडे भरपूर मोठ्या गार्डन मध्ये भरपूर अशी फुलं असायची, आणि विकत आणण्यापेक्षाही स्वतःच्या घरच्या फुलांची देवपूजा करायला वेगळंच समाधान असतं. आणि मग मी ते पण वाहिले बाप्पांना, स्वामींना एक. आणि छान अशी माझी देवपूजा झाली. मलाच इतकं सुंदर वाटतं बरं का, देवघराकडे असं बघतच राहावंसं वाटतं. मला अजून स्वामींसाठी जे फोटोसाठी लावायला हार मला बघायचा आहे. माझ्याकडे होता अगोदर, पण तो आता खराब झाला, म्हणून मग आता काही नाहीये सध्या. तर ते पण बघायचंय मला, छान मिळाला का. त्याच्यानंतर मी छान अशी संकल्पयुक्त मी सेवा करणार होती, त्याच्यामुळे मी संकल्प करायला घेतला. पाणी, तांदूळ, फूल, आणि मंदिरात जाऊन म्हणजे मठात जाऊन नारळ आणि खडीसाखर मी घेऊन जाणार होते. तर मी छान असा संकल्प केला, आणि तसमेचं बघा खडीसाखर उचलून खायचं चालू आहे. तर मग आपलं नाव घ्यायचं, आपलं जे गोत्र आहे ते घ्यायचं, आपलं नाव सांगून आपण आपली ही निर्विघ्नपणे सेवा स्वामी राया तुम्हीच करून घ्या, करता करविता तुम्हीच आहे. तर पूर्णपणे व्यवस्थित कोणतंही विघ्न न येता सेवा पूर्ण करून घ्यायची. आणि कोणत्या कारणासाठी आपण ही सेवा करतोय, कारण असेल तर सांगायचं, नसेल तर मग पूर्ण सेवा जी किती दिवसांची तुम्ही करणार आहात ते स्वामींना सांगायचं, असा संकल्प करायचा. त्याच्यानंतर थोड्या अंतरावरती हा मठ आहे, खूप सुंदर आहे बघा, किती छान वाटते. मग मी तिथे फुलं, खडीसाखर, नारळ घेऊन आली होती. आणि तिथे आमचा खूप वेळ गेला, आम्ही भरपूर वेळ तिथे गप्पा मारत बसलो होतो. हे महाराज आहेत तिथले, त्यांना पण बरीच माहिती आहे, तर ते सांगत होते असं करा तसं करा ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी नंबर पण घेतला, आणि
ग्रुपला पण ऍड केलं का म्हणजे तिथे पारायण पण होणार आहे आणि स्वामी प्रकट दिन सोहळा पण खूप मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला खूप उशीर लागला तिथे. आणि मग आम्ही बसलो, मंदिरात पण बसलो. मी थोडी एक माळ स्वामी समर्थांची जपमाळ पण केली. उठावंसच वाटत नव्हतं, इतकं छान, एकदम शांत प्रसन्न असं वाटत होतं. आणि आवर्जून मी तस्मैला पण घेऊन गेली होती. मग छान तिथे शांत असं झाल्यानंतर, कारण माझा पाठ राहिला होता करायचा, तो मी मंदिरातून आल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे आजच चालू करणार होती. कारण माझा आधीच एक दिवस कालचा गेलेला होता आणि परत एका दिवशी 2-2 पाठ करायचं म्हणजे शक्य झालं पण पाहिजे. ड्युटी माझी कुठल्या पण वेळेला असते आणि सकाळी खूप लवकर उरकून घेतलं का दिवसभर टेन्शन नसतं, कधी पण फोन येतात, काय येतात, फील्ड वर्क आहे त्याच्यामुळे. तर म्हणून मग सकाळीच उरकून घ्यायचं होतं. पण आज रविवार असल्यामुळे मला आज ते टेन्शन नव्हतं. आणि मग घरी आल्यानंतर घरचं सगळं आवरून दिलं आणि तोपर्यंत तस्मै झोपून गेला. तस्मै झोपल्यानंतर म्हटलं आता आपण पाठ करायला बसूया. आणि खूप छान शांततेत असा माझा पाठ झाला. खरं तर पाठ करताना मी अजिबात शूट केलं नाही, खरं सांगते मी तुम्हाला, कारण मला पाठ मनापासून करायचा होता, ती सेवा मनापासून करायची होती. त्याच्यामुळे मी नंतर म्हटलं नंतर आपण थोडंसं शूट करूया, पण सेवा व्यवस्थित व्हायला पाहिजे, म्हणून मी त्यावेळी शूट नाही केलं. सेवा माझी पूर्ण झाल्यानंतर मग तस्मै उठला, मी त्याला घेतलं, त्याला भरवलं. आणि हे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी शूट केलेलं आहे, मी सेवा करताना शूट केलंच नव्हतं. आणि त्याच्यानंतर छान माझे 21 पाठ पण झाले, तस्मै पण झोपून राहिलेला आणि त्याच्यामुळे मला कंटिन्यू माझी सगळी सेवा झाली. आणि स्वामींची जपमाळ झाली. तारक मंत्र माझा झाला नाही तोपर्यंत तस्मै उठलेला होता. मग म्हटलं आता ते मोबाईलवर लावून मी ते कंटिन्यू नामजप करेल. तर या पद्धतीनं आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वामी स्तवन, अथर्वशीर्ष गणपती बाप्पांचं, आणि त्याच्यानंतर मग आपण पारायणाच्या पाठांना सुरुवात करतो. पहिला अध्याय ते 21 अध्यायापर्यंत या पद्धतीनं स्वामी समर्थांची एक माळ जप करायची आणि त्याच्यानंतर मग अथर्वशीर्षानंतर मग आपले पारायणाला सुरुवात करायची. या पद्धतीनं मी ते केलं. आणि नंतर 11 माळी स्वामी समर्थांची, आणि त्याच्यानंतर माझं तारक मंत्र राहिलं होतं, तर ते राहिलंच, माझं झालंच नाही ते, कारण मग नंतर वेळ पण नव्हता आणि तस्मै उठला, मला त्याच्यातच माझा वेळ निघून गेला. म्हटलं मोबाईलवरती लावेल. तर या पद्धतीनं छान असा माझा आजचा दिवस मस्त असा गेला. आणि त्याच्यानंतर मग मी आरती बाकी होती, आरती करायला घेणारच होते, तर तस्मैची ही बघा अशी मस्ती चालू होती. तो झोपेल तेव्हा माझं सगळं शांततेत छान होतं. आपण मोठी लोक जे करतो तेच लहान मुलं कॉपी करतात, आणि तसंच तस्मैचं पण असतं नेहमी. तर ते टीका लावायचा, पाया पडायचं, बप्पा करायचं, तर ते सगळं तो पण करतो. आणि लहान मुलांनी खरंच ते कॉपी करायला पण पाहिजे, त्यांना ते आपण शिकवायला पण पाहिजे. तर खूप मस्ती असते त्याची पण. मग त्याला बघत बघत सगळ्या गोष्टी माझ्या चालूच असतात, त्याच्यामुळे टायमिंग माझं कधीच प्रॉपर नसतं, इकडं तिकडं होतच. पण त्याला पर्याय नाही, आपल्याला लहान बाळांकडे लक्ष देणं पण आपलं काम आहे, आणि स्वामी ते जाणतातच. तर त्या पद्धतीनं मग त्याला पाहिजे होतं तेवढं त्याला करून दिलं. त्याच्यानंतर मग मी आरती करायला घेतली. छान अशी स्वामींची आरती, धूप दीप ओवाळलं, छान अशी आरती झाली. तर या पद्धतीनं आजपासून माझी ही सेवा, स्वामी चरित्र सारामृतची 21 पारायणाची सेवा चालू झालेली आहे. तर तुम्ही जर चालू केली नसेल तर तुम्ही पण चालू करा, कधीही चालू करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.